शेवटचा अल्टिमेटम ब्रिटिश सरकारला संपूर्ण जगामध्ये ज्या ब्रिटिश साम्राज्याचा अस्त कधीही होऊ शकत नाही अशा प्रकारची धारणा होती। त्या ब्रिटिश साम्राज्याला शेवटचा अल्टिमेटम, शेवटची सूचना जर कोणत्या दिवशी दिल्या गेली असेल तर ती 9 ऑगस्टला दिली गेली। आपल्या सर्वांना माहिती आहे, करा अथवा मरा, डू ऑर डाय। त्याची प्रतिक्रिया अशी म्हटली भारतीय जनमानसामध्ये की आता करा अथवा मरा नाही, आता केल्यानंतरच मग। ही जी संपूर्ण भारतीय मानसिकता होती, ही भारतीय मानसिकता इतक्या वर्षाच्या गुलामगिरीतून जेव्हा सगळ्यात पहिले विजय आकांक्षेमध्ये गेली होती, माझ्या मित्रांनो, तो आजचा दिवस आहे। आणि हा दिवस येण्यासाठी या भारत देशाच्या इतिहासामध्ये ज्ञात आणि अज्ञात, माहिती असलेले आणि माहिती नसलेले असे किती नावं आहेत किंवा आम्हाला किती नावं माहीत नाहीत की ज्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असायला पाहिजे। आपल्या नांदगाव पेठचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिक आपल्या नांदगाव पेठमध्ये होऊन गेले। मला असं वाटतं केसरी सिंहांचा इकडे पुतळा आहे आपल्या स्टँड आहे। एक ते सगळ्यांचं, तो केवळ आदरणीय केसरी सिंहांचा पुतळा नाही, तो आपल्या नांदगाव पेठमधून ज्यांनी या क्षेत्रामध्ये बलिदान केलं त्यांच्या सगळ्यांची आठवण करून देणारा तो पुतळा आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा बलिदान दिवस जो आज